तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज. मलकापूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोठा वाद पेटला आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक, 21 डिसेंबरला निकाल लागला. काँग्रेसचे 14 नगरसेवक निवडून आले. मात्र 13 जानेवारी 2026 रोजी स्वीकृत लोकप्रतिनिधी निवडीत निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप झाला आहे. नागरिकांमध्ये चर्चा आहे की या निवडीत पक्षनिष्ठा नाही तर पैसानिष्ठा पाहिली गेली. पूर्वी MIM आणि राष्ट्रवादीत असलेला व्यक्ती स्वीकृत लोकप्रतिनिधी कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे स्थानिक नेते आणि पक्षनिष्ठिकांची शांतता संशय वाढवत आहे. पक्षनिष्ठा हरली की पैशाचा विजय झाला, हा प्रश्न आता मलकापुरामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. मी आता कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून आमचे नेते मुकुलजी वासनिक साहेब, आमचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, तसेच जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे साहेब यांच्याकडे आम्ही गेलो. आम्हाला या निवडणुकीत आता स्वीकृत नगरसेवकच्या याच्यामध्ये आम्हाला संधी देण्यात यावी, अशा प्रकारची आम्ही त्यांना एक आग्रही मागणी केलेली आहे. त्या पद्धतीने आमच्या इथं आता आज उपाध्यक्षपदाची पण निवडणूक झाली. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अनिल शिवरतन गांधी हे अविरोध निवडले गेले व आमच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेत्यांनी जवळपास 13 लोकांना शिफारसपत्र दिलं होतं. त्या शिफारसपत्रानुसार त्याच्यातील 4 अवैध ठरले व 9 लोकांचं आमचं पात्रता यादीत नाव आलं. त्यामध्ये 1 नंबरवर विनय काळे, 2 नंबरवर फिरोज खान, 3 नंबरवर अनिल मुंदोकार, अशा प्रकारची ते एक पॉलिसी ठरलेली होती की या तिन्ही कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून. आमचे पक्षनिरीक्षक आले होते, श्री प्रकाश भाऊ पाटील, माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे, संघटनेतही त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ते आले होते, त्यांच्यासोबतही मी चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या संदर्भात मला आदेशित करण्यात आलेलं आहे, परंतु अधिकृत व्हीप अजून माझ्यापर्यंत पोहोचला नाही. परंतु आम्ही स्थानिक नेत्यांच्या सोबत चर्चा केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की तिन्ही कार्यकर्त्यांना जर आपल्याला न्याय द्यायचा आहे तर आपण 1.5 वर्ष 2 जणांना आणि शेवटी जो राहील तिसरा त्याला आपण शेवटचा 2 वर्षाचा आपण काम करण्याची संधी देणार आहोत, अशा प्रकारचं आम्हाला पक्षनिरीक्षक आमचे प्रकाश भाऊ पाटील यांनी सांगितलं होतं. परंतु नेमकं झालं, मी त्यांच्यासोबतच होतो. त्यांनी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे नेते आदरणीय राहुल भाऊ बोंद्रे यांनी त्यांच्या लेटर हेडवर पक्षाचा एक अधिकृत उमेदवार म्हणून विनय गजानन काळे यांचं नाव त्यांनी या ठिकाणी निरीक्षकांच्या जवळ मोबाईलवर पाठवलं. त्या प्रकारचं पत्र त्यांनी पाठवलं. आम्हाला त्याही गोष्टीमध्ये कोणत्याच प्रकारची अडचण नव्हती, कारण आम्ही सर्व सोबत काम केलेलं आहे. आम्हाला तेच म्हणायचं होतं की आमच्या तिघांपैकी कोणी आलं चालते, परंतु पक्षाने जी भूमिका घेतली होती किंवा 1.5 वर्ष आणि नंतर 2 वर्ष असे 3 कार्यकर्त्यांना आपण संधी देऊन त्यांना एक चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत, अशा प्रकारचं त्यांनी मला सांगितलं. परंतु नेमकं घडलं उलटं. जो काँग्रेस पक्षाचा साधा सदस्य नाही आहे, परंतु फक्त अतिक जवारीवाला मलकापूरचा नवीन निवडून आलेला नगराध्यक्ष हा सुद्धा काँग्रेसचा काही साधा सदस्य नव्हता, परंतु पक्षातील काही नेत्यांनी त्याला उमेदवारी मिळवून दिल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे आणि ते निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांची मनमानी या ठिकाणी दाखवून दिली. शेख शाहीद हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे आणि त्यांचं काँग्रेसमध्ये काही एक योगदान नसताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अतिकभाई जवारीवाला यांनी जो अन्याय केलेला आहे, त्या बाबतीत आम्ही वाचा फोडण्यासाठी आमच्या सर्व स्थानिक नेत्यांच्या सोबत चर्चा करून जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, तसेच आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय श्री मुकुलजी वासनिक साहेब यांच्यापर्यंत आम्ही जाणार आहोत. त्यांच्याजवळ आम्ही आमचं हे रडगाणं सांगणार आहोत आणि याच्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्त्यांची एक सभा घेऊन त्यामध्ये आम्ही आमची पुढील भूमिका वठवणार आहोत. तेवढं मी या ठिकाणी आपल्याला आणि भाऊ, आपल्या काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तनमन धनाने अतिकभाई जवारीवाले यांचं कार्य केलं काय, पण त्यांनी ही भूमिका घेतली तर हे काँग्रेसला कितपत साथ देणार आहे? हे काँग्रेससाठी धोक्याची घंटी आहे. याच्यामुळे काँग्रेसला खूप मोठं नुकसान झालं आणि पूर्ण मलकापूर शहरामध्ये या गोष्टीचा निषेध होत आहे.
की प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोडून जर या पद्धतीचं राजकारण होत असेल तर काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आहे म्हणून राहायचं की नाही राहायचं हे आता येणारे कार्यकर्त्यांची आणि येणारे जे नवीन कार्यकर्ते आहे हे याच्यामध्ये एक फार मोठा विषय घेऊन काँग्रेसमध्ये काम करावं की नाही करावं अशी परिस्थिती निर्माण करून टाकली आहे. आणि भाऊ एवढं आहे की अतिकभाई जवारीवाले जे काँग्रेसमधून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले यांनी अगोदर बी भाजपकडून निवडणूक लढवलेली आहे. मग आपल्या पक्षाने यांना काँग्रेसचं तिकीट दिलं कसं? हे आमच्या काही स्थानिक नेत्यांच्या झालेल्या चुका आहे असं आम्हाला वाटतं. कारण की ते अगोदर पण भाजपकडून लढवलेलं आहे आणि आता यामुळे जे प्रामाणिक कार्यकर्ते याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय झाला एवढं मला म्हणायचं आहे. आणि मग येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपण येणाऱ्या काय जिल्हा परिषद भूमिका पंचायत घेणार आता? समितीमध्ये बी आता कार्यकर्त्यांनी काम करावं की नाही करावं ती भूमिका पण आम्ही वठवणार आहोत. मग आपण आता जे झालेलं आहे याच्यावर आपण राजीनामे देणार आहात की नाही, आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांना पहिले त्यांच्यासोबत चर्चा करू, त्याच्यानंतर आम्ही काय करायचं ते आम्ही आमचा कार्यक्रम याच्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करणार आहे.